नालासोपाऱ्यातनं एक मोठी बातमी। नालासोपाऱ्यामध्ये धोकादायक इमारतीचा स्लॅब कोसळलेला आहे। अग्निशमन दलाकडून 2 जणांची सुटका करण्यात आली आहे। त्यामुळे धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। आचोळे येथील 4 मजली इमारतीत ही दुर्घटना घडली। दृश्यांमध्ये आपण बघू शकतो। मनोज सातवी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं अपडेट्स घ्या। मनोज, नेमकं काय कळलं? सौरभ, नालासोपारा पूर्वेच्या आचोळे येथील साई सिमरन नावाची एक इमारत आहे। साधारण 13 ते 14 वर्ष जुनी इमारत असून या इमारत अतिशय धोकादायक झालेली होती। मात्र महापालिकेकडून अद्याप अशा प्रकारच्या धोकादायक इमारतींबाबत कुठलंही धोरण निश्चित केलेलं नाही। त्यांची मोजणी किंवा त्यांना सूचना देणे हे केले नाही। रात्री जोरदार मुसळधार पाऊस झाला आणि यानंतर ही इमारत 4 मजली इमारतीमधील 404 नंबरचा जो सदनिका होती तिचा स्लॅब अचानक कोसळला। दुर्दैवाने मोठी या ठिकाणी लोकवस्ती आहे। मात्र या इमारतीमध्ये अडकलेली 2 जण होते। एक 14 वर्षाचा मुलगा होता आणि त्याची आई होती। तर या दोघांना तात्काळ अग्निशमन दलाच्या जवानांनी सुखरूप बाहेर काढलेलं आहे आणि मोठी अशी जीवितहानी टळलेली आहे। या महानगरपालिकेच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम आहे आणि शिवाय ज्या इमारती आहेत त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात इमारती आहेत त्या जर्जर झालेल्या आहेत। मात्र महापालिका प्रशासनाकडून जी इमारतींचा धोकादायक इमारतींचा सर्वे केला जातो तो अद्याप केलेला नाही किंवा तशा प्रकारच्या धोकादायक इमारतींना नोटीस बजावणे असेल किंवा त्या संदर्भात जी काय कारवाई करायची असेल ती केलेली नाही। त्यामुळे अशा प्रकारच्या मोठ्या दुर्घटना घडण्याची शक्यता देखील नागरिकांनी व्यक्त केलेली आहे आणि त्यामुळे सामान्य नागरिकांचा जीव धोक्यात आलेला आहे। सौरभ, निश्चितच मनोज, यावर लक्ष ठेवून असाल। याचे अधिकचे अपडेट्स घेऊ। तुर्तास धन्यवाद।